पुण्यातील या कोंडवा भागात इसीचं मॉड्यूल चालवणाऱ्या दोघांना इंडोनेशियातून डिपोर्ट करून मुंबईत आणण्यात आलंय आणि एनआयएने त्यांना अटक केलेली आहे। या सगळ्या मॉड्यूलची सुरुवात झाली होती पुण्यातील या कोंडवा भागामध्ये आणि पुणे पोलीस दलातील पोलिसांच्या रात्रीच्या पेट्रोलिंगच्या दरम्यान दाखवण्यात आलेल्या सतर्कतेमुळे इसीचं हे मॉडेल उघडकीस आलं होतं। पुणे पोलिसांचं यासाठी मोठं कौतुक करण्यात आलं होतं। त्यानंतर राज्याच्या दहशतवादी विरोधी पथकाने अर्थात एटीएसने देखील त्यांच्या परीने याचा तपास केला होता आणि सरतेशेवटी या प्रकरणाचा तपास एनआयएकडे राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे सोपवण्यात आला होता। हे सगळं नक्की प्रकरण काय आहे तर पुण्याच्या कोंडवा भागातील चेतना नगरच्या एका सोसायटीच्या समोर मी आहे आणि या सोसायटीच्या बाहेर एनआयएने आपल्या राष्ट्रीय तपास यंत्रणेने लावलेला हा बोर्ड नोटीस फॉर अटॅचमेंट दिस इज टू इन्फॉर्म ऑल मेंबर्स ऑफ पब्लिक दॅट फ्लॅट नंबर 17A बिल्डिंग चेतना गार्डन सोसायटी मिठानगर कोंडवा पुणे being processed of terrorism stand attached under the provision of UAPA Act 1967 in NIA case number वगैरह वगैरह by the order of CIO dated वगैरह वगैरह नॅशनल इन्व्हेस्टिगेटिव्ह एजन्सी अर्थात एनआयए। याचा अर्थ या सोसायटीच्या ए बिल्डिंगमधला 17 नंबर फ्लॅट हा एनआयएने अटॅच केलेला आहे, कारण या 17 नंबर फ्लॅटमध्ये बॉम्ब तयार करण्याचं प्रशिक्षण दिलं जात होतं आणि प्रत्यक्षात बॉम्ब तयार करण्याचा प्रयत्न देखील इसीच्या या मॉडेलकडून होत होता। आपण हे सगळं प्रकरण कसं उघडकीस आलं हे पाहणार आहोत। तर या सोसायटीच्या या आपण जी काही नावं आहेत त्यामध्ये जर पाहिलं तर हा 17 नंबर फ्लॅट खरं तर अनवर अली इद्रिस या व्यक्तीच्या नावावरती दिसतो आहे। मात्र या अनवर अली इद्रिसकडून हा फ्लॅट अब्दुल फैयाद शेख यांनी भाड्याने घेतलेला होता आणि या अब्दुल फैयाद शेखलाच इंडोनेशियातून अटक करून आज भारतामध्ये आणण्यात यश आलेलं आहे। तर या अब्दुल फैयाद शेखसह तल्हा लियाकत खान या आणखी एका संशयित दहशतवाद्याला देखील इंडोनेशियातून अटक करण्यात यश आलेलं आहे। तर हे दोन म्हणजे अब्दुल फैयाद शेख आणि तल्हा लियाकत खान या दोघांना अटक करून भारतात आणण्यात आलं आहे। मात्र याआधी या प्रकरणामध्ये एकूण 8 जणांना अटक करण्यात आलेली आहे आणि हे प्रकरण कसं उघडकीस आलं हे जर याचा पुन्हा जर आढावा घ्यायचा झाला तर पुणे पोलीस दलातील काही पोलीस कर्मचारी पुण्यातील कोथरूड भागामध्ये कोथरूड आणि वारजेच्या परिसरामध्ये रात्री गस्त घालत होते, तेव्हा त्यांना तिघेजण संशयित अवस्थेमध्ये आढळले आणि पोलिसांनी जेव्हा त्यांच्याकडे चौकशी केली तेव्हा पोलिसांचा जो संशय आहे तो आणखी बळावला आणि मोहम्मद शाहनवाज आलम त्याचबरोबर शफी अब्दुल्ला आणि मोहम्मद युसुफ खान आणि मोहम्मद याकूब साकी हे त्या ठिकाणी संशयितरित्या आढळले आणि पोलिसांनी यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी त्यांचा हा पत्ता सांगितला। पोलीस त्यांना घेऊन या ठिकाणी आले, मात्र या ठिकाणी पोलिसांना काही संशयास्पद वस्तू आढळल्या। पोलिसांनी यापैकी दोघांना अटक केली, मात्र एक जण पळून जाण्यात यशस्वी झाला। त्यानंतर या प्रकरणाचा तपास एटीएसकडे सोपवण्यात आला आणि एटीएसनी तपास केला आणि त्यानंतर या सगळ्या प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपवण्यात आला आणि एनआयएने या प्रकरणात आत्तापर्यंत मोहम्मद इम्रान खान, मोहम्मद युनुस साकी, अब्दुल कादिर पठाण, सीमाब नसरुद्दीन काजी, जुल्फिकार अली बरोडावाला, शमील नाचन, आकिफ नाचन, शाहनवाज आलम अशा 8 जणांना अटक केली होती। मात्र हा फ्लॅट ज्यांनी भाड्याने घेतलेला होता तो अब्दुल फैयाद शेख आणि त्याचा साथीदार तल्हा लियाकत खान हे मात्र फरार होते। तर हा तो 17 नंबरचा फ्लॅट आहे। एनआयएने हा फ्लॅट जो आहे तो सील केलेला आहे। हा फ्लॅट अब्दुल फैयाद शेख यांनी भाड्याने घेतलेला होता आणि या फ्लॅटमध्ये बॉम्ब तयार करण्याचं प्रशिक्षण दिलं जात होतं आणि त्याचबरोबर इथे राहून हे जे संशयित दहशतवादी आहेत ते पुण्याच्या परिसरामध्ये आणि कर्नाटकच्या बॉर्डरवरती कोल्हापूर जिल्ह्याच्या पुढे कर्नाटकची जी सीमा आहे
तिथल्या जंगलांमध्ये जाऊन देखील बॉम्ब तयार करण्याचं, त्याचा वापर करण्याचं प्रशिक्षण घेत होते, हे पुढे NIAच्या तपासामध्ये आढळून आलं होतं। आणि हे सगळं उघडकीस पोलिसांच्या, पुणे पोलीस दलातील पोलिसांच्या सतर्कतेमुळे आलं। जर जागरूकता दाखवली तर काय होऊ शकतं याचं हे प्रकरण मोठं उदाहरण आहे। पुणे पोलीस दलातील अमोल नांजन, प्रदीप चव्हाण, बाला रफिक शेख, अनिकेत जमदाडे आणि ज्ञानेश्वर पानसाळ हे कोथरूड पोलीस दलातील 5 कर्मचारी रात्रीच्या वेळी गस्त घालत असताना त्यांना या जे काही दहशतवादी संशयित त्या ठिकाणी होते, खरं तर त्या दहशतवाद्यांना एक दुचाकी चोरायची होती आणि तिथून मध्य प्रदेशमधल्या रतलाम या त्यांच्या मूळ गावी त्यांना जायचं होतं। कारण एअरपोर्टवरती किंवा सार्वजनिक ठिकाणी त्यांची जी चित्र आहेत किंवा फोटो आहेत ते लावले होते आणि तिथं ते पकडले जाण्याची शक्यता होती, म्हणून दुचाकीवरून त्यांना जायचं होतं आणि त्यासाठी त्यांना दुचाकी चोरायची होती आणि म्हणून ते रात्री मध्यरात्री कोथरूडच्या परिसरामध्ये संशयास्पदरित्या फिरत होते। मात्र आत्ता मी जी नावं वाचली त्या पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांना पकडलं, त्यांच्याकडे चौकशी केली, त्यानंतर त्यांनी त्यांचा हा इथला पत्ता सांगितला। पोलीस त्यांना घेऊन इथे आले आणि इथे आल्यानंतर पोलिसांना आतमध्ये बॉम्ब तयार करण्याचं सगळं साहित्य सापडलं। मात्र इथून उडी मारून ऐनवेळी एक त्यापैकी पळून जाण्यात यशस्वी ठरला, मात्र त्याला पुन्हा अटक करण्यात आली। तर यापैकी एक जो संशयित आहे तो पुण्याच्या BJ मेडिकल कॉलेजमधून डॉक्टर म्हणून जो आहे तो शिक्षण घेतलेला आणि पुण्यातल्या अनेक नामांकित हॉस्पिटल्समध्ये काम करणारा जो आहे तो डॉक्टर होता। इथून काही अंतरावरती एक सोसायटी आहे, तिथे हा डॉक्टर जो आहे तो राहत होता आणि या डॉक्टरचं जर नाव सांगायचं झालं तर शाहनवाज आलम। हा डॉक्टर शाहनवाज आलम या ISIS मॉड्यूलचा एक महत्त्वाचा पिलर होता किंवा महत्त्वाचा दुवा होता। आणि दुसरा दुवा अर्थातच अब्दुल्ला फैयाज शेख, जो हा फ्लॅट रेंटने घेऊन, भाड्याने घेऊन या ठिकाणी सगळं ISISचं मॉड्यूल प्रशिक्षण केंद्र चालवत होता। एकूण 11 आरोपींच्या विरोधामध्ये दोषारोपपत्र चार्जशीट NIAने दाखल केलं आहे। आज 2 त्यापैकी अटक करण्यात आलेत, आधी 8 जणांना अटक करण्यात आली आहे, मात्र एक जो आहे तो अजूनही फरार आहे। अपेक्षा आहे NIA त्यालाही लवकर पकडेल। कॅमेरामन अमोल गवाळेसह मंदार गुंजारी, ABP माझा, पुणे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।